योगेशजी, आम्हाला सांगा की तुम्ही कोणत्या परिसरात राहता आणि काय सध्याला तिची परिस्थिती आहे? तर मी सध्या राहतो नरसाळा ग्रामपंचायतच्या मागच्या साईडला सूर्योदय नगर म्हणून आहे, एरिया आहे. बरं. साईनगर नंबर 1च्या मागे हुडकेश्वर रोड मधून आलं तर तिथे बरं. पाण्याची पुराची स्थिती सध्या भयानक आहे. बरं. माझ्या घराच्या खाली तरी 5 फूट पाणी आहे. बरं. आणि आम्ही गेल्या 4-5 वर्षापासून या परिस्थितीत दरवर्षी आम्हाला सामोरे जावं लागतं. काय कारण आहे तिथे पाण्याचं एवढं पातळ पाणी भरायचं? तर इथून हुडकेश्वरून पोहरा नदी म्हणून आता नागनाल्याचं रूपांतर झालं आहे, ते वाहत आहे इथे. आणि तिथून माझ्या घरापासून डिस्टन्स कमीत कमी 150 फूट एवढंच अंतरावर आहे. आणि पूर्ण नागपुरामधून पाणी येतो इकडे. आणि आता काय यावर्षी काय झालं आहे की गटर लाईनच्या रूपाने जे पाईप टाकलाय रोडाच्या मधून, त्यांचं काम पूर्ण केलं आहे. बरं. आता सध्याला काय परिस्थिती आहे? तुम्ही कसं तिथे सर्व्हाइव्ह करता? खालचा माळा का पूर्णपणे पाण्याने भरलेला आहे का? हो, खालचं मी सध्या वरती आहे. आणि ज्यांची सिंगल मधले त्यांच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे. काही शासनातर्फे मदत झालेली आहे का? नाही, आतापर्यंत तर नाही झाली. मागच्या वर्षी त्यांनी केलं होतं तेव्हा आले होते. बरं. आणखी जर असा पाऊस सुरू राहिला तर आणखी भयानक परिस्थिती होऊ शकते नरसाळ्याची. हो. बरं, धन्यवाद योगेशजी.